नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आहे 28 मे 2024 आणि आमचे मित्र केशव चौगुले त्यांच्या मळ्यामध्ये म्हसोबाचं कारण आहे। प्रचंड वारा आहे, थोडीशी सर्कस होणार आहे आज मटणाचं कालवण बनवताना। पाठीमागे सेटअप पाहू शकता तुम्ही, ट्रॅक्टर आणि ट्रॉली लावलेली आहे। चला आपण बघूया आता कशा पद्धतीने आपण कालवण बनवतो आहे। सकाळचे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि एकदम घरगुती पद्धतीने मटणाचं कालवण बनवायचं आहे। तर आपण आता साहित्य घेऊन मळ्यात एक झाडाखाली जाणार आहोत। बोकड कटिंग झालेलं आहे, तुम्ही मळ्यातला व्ह्यू पाहू शकता। असं मस्त ग्रामीण जीवन आहे। उन्हाळा आहे, मे महिना आहे, वातावरण थोडंसं बदललेलं आहे। खूप जास्त वारा आहे आज आणि आपलं नियोजन थोडं कोलमडलेलं आहे। आता या वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी ट्रॅक्टरची ट्रॉली लावलेली आहे आणि त्याला ताडपत्री वगैरे लावून आणि मग चूल केलेली आहे। त्या चूलीवरती आपल्याला मटणाचं कालवण बनवायचं आहे। तर आता ही सगळी तयारी करूया आपण। जिकडून तिकडून वारा येईल त्याला थांबवण्याचा प्रयत्न करूयात। आज संपूर्ण चौगुले परिवार या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्यासोबत असणार आहे आणि आपण केशवच्या मळ्यात पहिल्यांदा आलो आहे। जवळपास 1 महिन्याभरापासून केशवचं चालू होतं की आपल्याला बोकडाचं कारण करायचं आहे म्हसोबाचं, आणि समोरून केशव आता ही बाज घेऊन आलेला आहे। कारण वारा काही केला थांबायला तयार नव्हता। चूल पेटवली पण मग ती आग सगळीकडे पसरत होती। तर फायनली सगळा सेटअप लावून आणि मग आपण विहिरीवरती आता पाणी घ्यायला चाललेलो आहोत। विहिरीवरचं पाणी आपण आणूया, त्या पाण्यातच आपल्याला मटणाचं कालवण बनवायचं आहे। थोडासा तुम्हाला आवाजाचा त्रास होऊ शकतो, पण ॲडजस्ट करून घ्या। उन्हाळ्यातसुद्धा विहिरीला भरपूर पाणी आहे। हेच पाणी आपण आज वापरणार आहोत। पिण्यासाठी आपल्याला जारची व्यवस्था आहे। जी भाजी बनवायची आहे, जे कालवण बनवायचं आहे ते या पाण्यापासून बनवूया। तुम्हालाही असं मटण बनवायचं असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा। याच्यामध्ये आपण काय काय साहित्य वापरतो आहे, कोणकोणत्या वस्तू आपण त्या भाजीमध्ये टाकणार आहोत, कशा पद्धतीने कांदा भाजणार आहोत, ते सगळं तुम्ही व्यवस्थित बघा आणि मग घरी पण अशा पद्धतीने भाजी ट्राय करा, जी नक्कीच तुमची भाजी सुंदर होईल। फायनली आपला आता सेटअप झालेला आहे। आता आपण जे मटनचे पीसेस केलेले आहेत ते धुण्यासाठी जे पाणी आणलं आहे, मटनचे पीसेस धुवून घेऊ। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। केशवचे जे काका आहेत चुलते, आप्पा चौगुले, त्यांना टोपण नाव आहे आप्पा भाजीवाले। ते एकदम सुंदर असं मटणाचं कालवण बनवतात असं माझ्या ऐकण्यात होतं। तर आज योग आला आहे आप्पांच्या हातची भाजी खाण्याचा। तर आज आपण आप्पांसोबत खूप साऱ्या गप्पा मारूयात आणि आप्पांची जी सिक्रेट रेसिपी आहे ती आपण आज लीक करून टाकूया। नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज आपण आलेलो आहोत केशव चौगुले यांच्या मळ्यामध्ये। म्हसोबाचं कारण आहे आणि या सर्व मंडळींची आज आपण मेहनत बघणार आहोत। अतिशय सुंदर असं मटणाचं कालवण या ठिकाणी बनणार आहे। मी पण पहिल्यांदा आलो इकडे। तर आज आप्पा भाजी बनणार आहे। आप्पा, तुमचं नाव सांगा। माझं आप्पा विठोबा चौगुले। आप्पा विठोबा चौगुले आणि सोबत हे सर्व चौगुलेच आहेत का? हां, तर हे सगळे चौगुले फॅमिली आहे। त्यांची मेहनत तुम्ही बघितली। आज खूप वारा आहे, मग इकडे ट्रॅक्टर ट्रॉली आणि मग त्याला कागद लावला आहे आणि इकडे आपण जवळपास एक 500 मीटरवरती विहीर आहे, तिकडनं पाणी ओढून आणलं। तर देवाचा कार्यक्रम आहे आणि आज थोडी सर्कस होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कंटिन्यू करूया आपण। आता हे जवळपास 10 किलो मटण आहे। सकाळी खाटी घेऊन बोकड कापून गेलेलं आहे। आता 2-3 पाण्यामध्ये छानपैकी आपण आता हे पीसेस धुवून घेतलेले आहेत आणि पुढे आपण आता ते कालवण बनवणार आहे। तुम्हालाही असा देवाचा कार्यक्रम करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। स्वच्छ असं धुतलेलं मटणचे पीसेस स्वच्छ धुवून झाले। आता चूल पेटवलेली आहे, त्याच्यावर बूड घेतलेलं एक पातेलं ठेवलेलं आहे। ते बूड घेतानाचा व्हिडिओ घ्यायचा राहिला आपला। तर आप्पा एकदम कमी साहित्यामध्ये मटणाचं कालवण बनवतात। जवळपास अर्धा किलो तेल टाकलेलं आहे आप्पांनी। आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा परतवायचा आहे। पण आप्पांना जाणवत होतं की आजूबाजूने धूळ उडते,
मस्त पुन्हा विहिरीवर गेलो, 2 बादल्या भरून आणल्या आणि त्या चुलीच्या आजूबाजूला हे पाणी शिंपडून दिलं, जेणेकरून धूळ उडणार नाही आणि आपलं कालवण खराब होणार नाही. अशा पद्धतीने आता हा कांदा टाकलेला आहे. मित्रांनो, आप्पांनी तेल टाकलं पातेल्यामध्ये, त्याच्यानंतर कांदा टाकला. कांदा लाल होईपर्यंत भाजलेला आहे. आता तेजपत्ता टाकलेला आहे. तुम्हाला अशी भाजी घरी बनवायची असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आप्पा मसाला घरगुती आहे का विकतचा आहे आज? नाही, मुस्ताक शेख सेपरेट मसाला भेटतो, मटन मसाला. स्पेशल मटन मसाला आणलेला आहे, मुस्ताक शेख. मुस्ताक शेख. बरं, आता ही हळद टाकलेली आहे आप्पांनी. वेगळ्या प्रकारचं कालवण बनणार आहे. राम राम, सोयरे लवकर येतील. अन्नाजवळ बसलो होते डॉक्टर. अण्णानं सांगितलंच नाही. अण्णानं सांगितलं भाजी बनवा, आम्ही आपण भाकरी करायच्या का? आपण पाण्याचा वापर नाही करायचा का? पाण्याचा वापर जर आता उकडलं ना, पाणी आपोआप सुटेल याला. बरं, जर पाणी जास्त सुटलं नाही तर गरम पाणी टाकायचं. ओके. मित्रांनो, इकडे गरम पाणी करून ठेवलेले आहे आपण. पाणी सोडलं याच्यातच फिरून जातं. वा वा वा, ही पद्धत बघून घ्या. पहिले तेल टाकलं, त्याच्यानंतर कांदा, तेजपत्ता आणि फक्त हळद. आता हे मटण उकडायला ठेवलेलं आहे. पिशीत पाणी. मीठ आहे. बरं, हे जाड मीठ आहे. अंदाजाने टाकायचं बाबा. बरं, झाकून ठेवायचं. अरे मी काढणे बारीक बारीक. मित्रांनो, आप्पांची प्रोसेस तुम्ही पाहिली. आता आप्पा काय टाकताय विचारू. आप्पा काय टाकायचं आहे आता? आता हा बाजा आणि दालचिनी बारीक करून गेली. बरं, बाजा आणि दालचिनी. हे बघा, पावडर, धना पावडर. हे बाजा आणि दालचिनी आहे, ती बारीक करून घ्यायची. ही धना पावडर आहे, ती पण मस्त क्रश करायची. याच्याने भाजीला काय टेस्ट येईल का? एकदम टेस्ट. बरं बरं. हे चवीकरता वापरायचं राहतं. भाज्या तुम्हाला मसाल्याच्या दुकानात मिळून जाईल, धना पावडर पण मिळून जाईल. बघू शकता तुम्ही किती सुंदर मटण शिजतंय आपलं. आप्पा एकदम कमी बजेटमध्ये भाजी बनवत आहेत. आपल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फार 5-5, 6-6 किलो तेल पाहिलं. आप्पांची एकच तेल पिशवी आत्तापर्यंत मध्ये गेलेली आहे. मसाल्याची क्वांटिटी पाहू शकता. एकदम 100-100, 200-200 ग्रॅममध्ये 10 किलो मटणाचं कालवण बनणार आहे. रेसिपी बघा तुम्ही, सगळीकडे पसरून टाकलं आहे व्यवस्थित. तुम्हालाही भाजी बनवायची असली तर आप्पांचा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर येईलच. आप्पांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांना वेळ असेल तर ते नक्की येतील तुमच्याकडे. मला आता इथे सुगंध येतोय खूप छान. वा वा वा. पीस शिजलं थोडं थोडं मोठे होऊन जातं वाटतं बरं का? ते का पीस फुल. वा वा. आप्पा किती वर्षापासून करता तुम्ही? मी 7-8 वर्ष. अरे वा वा वा. इथं परिसरात मळ्यांमध्ये कोणाकडे कार्यक्रम असला तर पहिला फोन आप्पांना असतो. आप्पा भाजी बनवायची. आप्पा शाकाहारी पण करता का? नाही नाही, एवढंच. फक्त मटणाचे कालवण स्पेशलिस्ट आहे आप्पा. काढून घेऊ डायरेक्ट. काढून आप्पा हे सूप तयार झालं का? हां,
अरे बघू शकता तुम्ही आळणी सूप. गार पाणी आण. मित्रांनो, आपण हे खाऊ शकत नाही, कारण जोपर्यंत नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत आपण हे टेस्ट पण करायचं नसतं. गार पाणी आण थोडं घाण टाकून. तुम्हाला रस्ता सापडून नाही. आप्पा हे काय चालू आहे आता? आता हे शिजलं का बघू राहिलं. बघा मित्रांनो, हे मटण शिजलंय की नाही, गार पाण्यात हात थंड करून घ्यायचा आणि असं दाबून बघायचं. थोडी कसर आहे अजून. थोडी कसर आहे. ओके. काय नाही, सकाळचे 10 सव्वा 10 झाले. भरपूर लवकर आपला कार्यक्रम चालू आहे. इकडे दाखवा पाहुणे. अस्सल चुलीवरची भाकरी भाजी पाहुणे आहेत. अरे बा, त्यांच्या मागं लागत पण त्यांची या बाई इडून तिडं वायर डायरेक्ट. अरे मी बाजारात चाललो ना, म्हणून सोडून देईल त्याला खरं आम्ही. बाजारात चाललो ते शेड पैसे गेलं ते आलो. झालं. थोडी कसर आहे बाजू. हा कसर आहे. ते जाळ एकसारखं चालू नाही ना, त्याच्यामुळे खेळ राहिला. काहीच नाही करणार बा. जायचं हळूहळू. काहीच हाडवड काहीच म्हणायचं. महाग लागत अरे राम, तुम्ही घ्या आता मसाल्याचा वास कसा येतो. आपल्या चांदोडमध्ये मसाला भेटतो म्हटलं, लय विषय गोष्ट झाली. अरे हाय, चांगला आहे बरं का. आलं लसूण उघडून असेल बघू ना, आपण आपल्या गाईजला दाखवू ना काय काय याच्यामध्ये. मित्रांनो बघू शकता तुम्ही, याच्यात काय आहे, खजाना. हां, हे लसूणची पेस्ट आहे, ही पण आता फोडणीला टाकायची आहे. नंतर ही अद्रकची पेस्ट आहे, आणि ही माहीत नाही कसली. कोथिंबीर. आपा ही कसली पेस्ट असेल हो? कढीपत्ता. बरं, ही कढीपत्त्याची पेस्ट आहे. कढीपत्ता, लसूण, अद्रक, तेजपत्ता टाकला आहे, हळद टाकली आहे. मेन मसाला टाकायचा बाकी आहे, आणि थोडा कांदा आहे अजून. चलो देखते. याच्यामध्ये पीठ आहे बाजरीचं, नाही तांदळाचं. कणिक कणिक मिक्स कणिक. डाळ, बाजरी आणि तांदूळ हे घेतलं का लसूण? हरभरा डाळ, बाजरी आणि तांदूळ भाजून घ्यायचे, भाजून घ्यायचे आणि दळून घ्यायचे. दळून घ्यायचे. त्याच्याने भाजी घट्ट होती, घट्ट होते आणि चवदार लागते. चवदार लागते. वा वा वा. आम्हाला फायनली प्यायला पाणी आलेलं आहे आता. चला पाणीवाले. परत 5 मिनिटांनी आता आपण तपासतोय काय परिस्थिती आहे. अरे वा. उचलायची डायरेक्ट काय बस. भाजीवाले आपणचे चिरंजीव आहेत, आणि त्यांनी फायनल सांगितलं की झाली, शिजली बुवा. क्या बात. रस होऊन जाते घर बॉईल परत आता बाद काढून पाणी ते बांधून ठेव. इड घ्या इड घ्या ना. पण मग नका ते पळीनेच काढायला लागेल. बुड पडाल नाही याच्यावर. त्या पळीने काढायचं. हो हो, नैवेद्यासाठी काढलेलं काळीच. बरं, याच्यावर झाकण ठेवायचं का आता?
मित्रांनो आता आप्पांची प्रोसेस बघून घ्या तुम्ही. भाजी उकडेपर्यंतची प्रोसेस पाहिली. इथून पुढे तिला आता रस्सा तरी. थांब लाल कांदा करायचा अजून. कांद्याचं घ्या आधी. राहू द्या, सगळं टाकायचं. खरं पण तुम्ही तेल लय कमी वापरलंय राव, मजाक नाही. कमी वापरलंय का? तेलकट आणि ठसके जातो मग. बरं, जास्त तेलकट भाजीला ठसका येतो. बरोबर आहे. पण ते तरीच्या नावाखाली खाऊन जातं पण जळकी वगैरे. मग नंतर त्रास होतो ना भाई. कांदा लाल करून घ्यायचा. बरं, आपण उकडायला पण कांदा टाकला होता, तो लाल केला होता. आता आपल्याला हां, आता हा पण फोडणीसाठी लालच करून घ्यायचा आहे. टाकायचं आहे का नंतर टाकायचं? दमा 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 दमा. अरे ते टाकून. कोणतीच कला वाया जात नाही. आता ही आचार्य जी कला आहे ना, तिला हसल्यावर घ्यायपेक्षा तुम्ही पोरण जरी शिकले ना, तेजपत्ता, अरे आता लसणच टाकायची. कोणती टाकायची आधी? अद्रकची पेस्ट, मसाले जाणार आहे. अप्पा सांगायचं बघ कसं काय झालं. हळू खाली पटकन पडत. कोथिंबीर, लाल भारी. तो कलरचा आहे वाटतं. थोडी टाका लागेल तरीची. बरं, हां. बंडू बाबा टाकतो. कढीपत्ता पेस्ट, हे टाकायचं राहील ना. टाकी. हा, एक पुडी अजून तशी पा. हो, दमा दमा थांबा थांबा. थांबा सगळं करू. मस्त वास सुटला बरं का कढीपत्त्याचा बी. धना पावडर, बोला. पळीने, हा पळीने रस्सा घ्यायचा आहे. अरे यार धरायला काय आहे आपण? टाकू नको बघा. स्पेशल मटन मसाला आहे. हलवलं नाही लगेच खाली लागून जाईल का? बस. मसाला हलवा.
मित्रांनो हा स्पेशल मसाला आहे. आलं चांदवडला मसाला मिळतो मला पहिल्यांदा कळलं. चौकात आहे का चौकात? 15 समोर तो सोडा वाटतो मला सागर हां हां त्याच्या समोर. बरं बरं. मेडिकल आहे का मेडिकल? आप्पा हे काय टाकतोय आपण? आता एव्हरेस्ट आहे थोडासा. थोडासा एव्हरेस्ट मटन मसाला. आप्पा तेल घ्या थोडं. थोडं देऊ का? थोडंसं बस. वास भारी आला घरात. हॅलो बाबा भाजू ते चांगला मासा. तुझे हात दुखले असेल तर भाऊकडे देणे नाही. वा वा. आप्पा ही फोडणी म्हणता गेला. हां बरं. मटणाच्या कालवणाची फोडणी त्याच्यावर क्वालिटी आहे ना. हॅलो बाबा जर काम क्लिअर करून जर घेतलं ना तर म्हटलं बरं बरं. तांबे आहे ना तांबे आण रे. गरम पाणी टाकायचं आहे आता याच्यात. हॅलो बाबा हॅलो सर. म्हणजे आता चांगला भाजून घ्यायचा आपण. क्या बात. भावड्या भाऊचे हात दुखले असतील आता. बऱ्यापैकी मेहनत चालू आहे. वास फार भारी आला रे. हां हां हां. हॅलो पुण्यातले आम्ही काय हां. ही आप्पांची भाजी बनवायची टेक्निक तुम्ही शिकून घ्या आणि मस्त घरीसुद्धा अर्धा किलो 1 किलो आणलं अशाच पद्धतीने बनवा. घरातले सर्व मंडळी खुश होतील. ग्रेव्ही तयार झाली. हे पहा ना एक नंबर आहे झालं. हे अशा ग्रेव्हीत जर पीस टाकले ना बाई इथं अटकवलेलं आहे पाटलाला माहिती आहे. हां ते का आली तरी पण आली ना न टाकता आली आता. तरी अजून टाकायचे बाकी. मित्रांनो हा तरीचा मसाला आहे लाल रंगाचा. नाही 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 हे काय हा मिक्स मसाला येतो. मिक्स मसाला. हां टेस्ट हा तरीचा मसाला आंबट गोड. असं. लाल लाल. हां हे बघा हे. एखाद्याने पूर्ण ओतून दिलं तर काय होईल? लाल तरी ये बाबा. मित्रांनो त्याचं प्रमाण असतं. प्रमाणातच टाकायचं. दुकानातून आणलं म्हणजे सगळंच टाकायचं नसतं. हां हां हां. काय आपल्या वस्तू अजून काय राहिलं बाहेर रे. ही पिशवी काढायला ठेवून दे. नंतर टाकायचं आहे का? हो आता टाकून द्या. बरं टाकते काय अडचण नाही. टाका चली वा वा वा. मित्रांनो हा खोबऱ्याचा किस आहे. तुम्ही आधी पण टाकू शकता आणि नाही लक्षात राहिलं तर नंतरही टाकू शकता. भाजून घेतला तर अतिउत्तम. किती टाकायचं आपण पूर्ण? क्या बात है. वाह वाह. टाक थोडा थोडं बस रोज तेवढं. होय 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 होय. 101 बढ़िया मसाले, 101 बढ़िया जिन्नस और फिर बनने जा रही है अपनी मटन ग्रेवी. टाकलं ग्रेव्ही टेस्ट. तू खाऊनच बघणार आहे ते एवढं चर्चा करण्यापेक्षा टेस्ट करून बघ. मिसळचा रस्ता
ह्या मसाल्यात फक्त पनीर टाकायचं, पनीरची भाजी बनवायची. हा खरंच हा. ग्रेव्ही हीच तयार करायची. खतरनाक. ग्रेव्ही हीच तयार करायची, फक्त पनीर पेस्ट टाकायची. हे कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आहे आणि शाकाहारी आहेत, हे त्यांना पनीरचे स्वप्न पडत आहेत. तुम्हाला काय बनवलं आहे शाकाहारी मंडळींनी? डाळ भात भाजी चपाती हां कोबी सूप टाकलं कोबीची भाजी खाऊनच हां लोचा आहे बाय. याच्यात पनीर टाकशील पण तिकडून सूप टाकलंय. हा त्याच्यात नाही टाकायचं. गेम फिरू शकतो बरं का भाई. ग्रेव्ही तयार करायची, त्याचे पनीर पेस्ट टाकायचे, असं होतं. हेच नाही चालू आहे माझं. न खायचं काय कारण, कावर खात नाही ती? आमच्या घरात कोणीच नाही. मग तो नाही का मटन शेस्ट हडकं गावात नाही. काय करताय तुम्ही सध्या? मित्रांनो आता इकडे आपली ही फोडणी तयार झाली. आता आप्पा इकडे पीसेस टाकतायत. अतिशय युनिक अशी पद्धत आणि खूप सुंदर असा वास येतो आहे. बोकड कटिंग झाला, त्याच्यानंतर शिजवून झालं, त्याचं हे आळणी पाणी तयार झालं, सूप तयार झालं. सूपनंतर आपण फोडणी दिली. अतिशय मेहनतीचं आणि अंदाजाचं काम आहे. अंदाज चुकला तर हे कालवण तिखट होतं आणि मग येणाऱ्या पाहुण्यांना जेवताना त्रास होतो. त्यामुळे टेस्ट न करताही हे कालवण बनवायचं असतं अंदाजाने. आपण घरी बनवत असताना 10 वेळा आपण ते टेस्ट घेऊ शकतो. इकडे जोपर्यंत नैवेद्य आपण दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त अंदाजावरती करायची असते. बघू शकता तुम्ही, ग्रेव्ही बघू शकता, तिची थिकनेस बघू शकता. हा. आप्पांनी भविष्यात हॉटेल चालू केलं तर नक्की तुम्ही जेवायला या. इतकं सुंदर कालवण बनलेलं आहे. तो काय यार, डायरेक्ट ते नाही का कोकणी दरबार तशी होई भाजी बनली बा. ती घट्ट एकदम. हाय. होऊन जाईल ना बाकीचं. आता या हारावर आहे ना. बरं मग ते जे गरम पाणी आहे आपल्या बरं, आपण किती आमंत्रण दिले त्याच्यावरती मग पाणी टाकायचं. मित्रांनो ते जे पाणी आहे ते आता लगेच का टाकायचं नाही आहे, तर ह्या पीसेसमधला सगळा जीव ह्या फोडणीमध्ये आला पाहिजे, त्याची टेस्ट उतरली पाहिजे आणि मग शेवटी आपण ते पाणी टाकणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता 2 पातेल्यांमध्ये आणि एकदम कमी साहित्यामध्ये जवळपास 10 किलो मटणाचं कालवण. त्याचा रंग पाहू शकता, ग्रेव्हिटी पाहू शकता आणि चुलीवरच्या भाजीला एक वेगळीच चव येते. मागच्या 1 तासापासून खाली जाळ चालू आहे. थोडा हवेमुळं आपल्याला आज अडचणी आल्या, काही अडचण नाही, त्यांच्यावर मात करून आपण हे कार्यक्रम सक्सेस करणार आहोत. ला 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 ला. दादा आता याच्यामध्ये गरम पाणी टाकतोय. आता हे रसा वाढवायचं काम चालू आहे आपलं. हो. हा मळ्यातला बेत आहे. मळ्यातला बेत बघू शकता तुम्ही ही मटण लवर असाल तर मळ्यामध्ये मस्त 2 पातेले घेऊन जायचे, मटण घ्यायचं, ह्याच्यामध्ये दिलेले मसाले घ्यायचे आणि मस्त मळ्यात अशी भाजी बनवायची. हा. क्या बात आहे. तर मित्रांनो कालवण उकडतानाही मीठ टाकलं होतं अंदाजाने आणि आता ही फायनल प्रोसेस आहे. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं
आणि मस्तपैकी आता हे कालवण उकळून द्यायचं एक अर्धा तास. तर अशा पद्धतीने आपली ही मटणाची करी, मटणाची भाजी, मटणाचं कालवण तयार झालेलं आहे. चुलीवरचं मटण. तर आता आपण लवकरच जेवायला बसू. कसं झालं आहे कालवण ते पण तुम्हाला सांगतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि मटण लवर असाल तर आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा. केशव चौगुले यांच्या मळ्यातील कारण, चांदवड लासलगाव रोड. हा बघू शकता तुम्ही सुंदर असं व्ह्यूज. आता इकडेच आपल्याला मस्तपैकी झाडाखाली बसून मटण खायचं आहे. भाकरी, कांदा, लिंबू. कसं काय शिकत गेले तुम्ही? ये ना एका बाईसाहेबाच्या बाईनं मला शिकवलं. क्या बात आहे. अरे वा. ती एक ठिकाणी भाजी करायला आली. बरं. मी गेलो तिथं. हां. नेमकी ओळखीचे निघाले. बरोबर. तू म्हणे बुवा अशी करायची, पण त्यांची पद्धत थोडी वेगळी, मी बदलून टाकली पद्धत. थोडी बदलली. बरोबर. ते लई म्हणजे लई तेल वापरते तुपासात. नाही नाही, आज मी पाहिलं ना, खरंच तेल खूप कमी तेल आहे तरी तरी किती भारी आली. एक नंबर. आता एखाद्याने जर असं जर पाहिलं तर म्हणजे लई चिकट आहे, पण भाजी चिकट नाही राहणार. नाही ते पिता नाही त्रास नको व्हायला, पचायला नको त्रास व्हायला. मित्रांनो, हे आप्पा चौगुले, आप्पा भाजीवाले. आणि इकडे ही आपली मटणाची भाजी बनलेली आहे. आता आम्ही दोघं निवांत बसलो आहे. ज्यांचा कार्यक्रम आहे ते गेलेले आहेत पाण्याचा जार घ्यायला. आता आपल्याला त्या भाजीमध्ये वरतून कोथिंबीर टाकायची. फ्रेश कोथिंबीर मळ्यातली कापून टाकणार आहे आपण. आणि मग पाहुण्यांची वाट बघूयात. जवळपास 12 वाजता आपली पंगत बसेल. देवाला जाईल, शनिवारी मग दाखवून येते. आणि मग याच जागेत कुठेतरी आपण आता प्लॅनिंग चालू आहे, ट्रॅक्टर किंवा मग खाली वाऱ्याचा अंदाज घेऊन. आणि मग आपण भाजीचा आस्वाद घेऊ. जेवण करतानाही तुम्हाला दाखवतो मी. माझे 2 लहान मुलं पण जेवणार आहेत. त्यांनाही आपण विचारू की तिखट झाली आहे की त्यांना आवडली नाही आवडली. तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. बघा, प्रवीण आता मस्त कापलेली कोथिंबीर घेऊन आलेला आहे. त्याचं असं म्हणणं आहे की खूप लांबपर्यंत वास येतो आहे भाजीचा. आता ही कोथिंबीर आपल्याला वरतून टाकायची. ही आप्पांची ट्रिक आहे. मस्त भाजीला उकळ बिकळ आली की मग कोथिंबीर टाकायची. प्रवीण कुठपर्यंत वास आला भाजीचा? घरापर्यंत. जसा वारा जातोय तसा भाजीचा वास येतोय. प्रवीण पण लवकरच यूट्यूबर होणार आहे. त्याच्याकडे ॲपलचा मोबाईल आहे आणि हा ट्रॅक्टर आहे प्रवीणकडे. मग प्रवीणचं चॅनल पण आपल्या यूट्यूबला दाखवून देऊ. हो, आपलं की काढून आत. बरं, आता जाळ कमी करायचा आहे. आपण का बरं जास्त उकळली तर खेळून जाईल का? खेळ येईल आणि थोडंसं भरपूर झाली बा असं. क्या बात आहे. पाणी नाही झालं पाहिजे पिसायचं. मित्रांनो, हा अंदाज बघत चला. आता कोथिंबीर थोडी टाकायची. हो. आणि नंतर परत टाकायची. चालेल. सगळी आपण आताच टाकली, तिचं पाणी होऊन जाईल पूर्ण. अरे रे रे रे. हे बघा मित्रांनो, मस्त अशी वरतून हिरवीगार कोथिंबीर भाजीची चव पण वाढवते आणि दिसताना किती छान दिसतं. वा 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 वा. लवकरच आपण आप्पांच्या हॉटेलमध्ये जेवण करणार आहोत. इतका मस्त सुगंध येतो आहे. हा 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 हा. आता हा एक्स्ट्राचा जाळ आहे, त्याला आपण आता इथे जरा झाकून देऊ, म्हणजे कुठे नुकसान नाही होणार त्याच्याने. गावाला ही अशी मजा असते. शहरामध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये जावं लागतं चुलीवरचं मटण खायला. तसं आमच्या गावाला आठवड्यात 2-3 आमंत्रणं असतात. एकदम मोकळ्या वातावरणामध्ये. आपलं जे कालवण आहे त्याच्यामध्ये अजून कणी टाकायची बाकी आहे. आपल्या लक्षात नव्हतं राहिलं. आपण मगाशी सांगितलं की कोथिंबीर टाकली. कणी टाकते. बरोबर आहे. बरं, आता ती कणी गरम उकळायची कणी टाकली तरी काय म्हणतो. बरोबर आहे. त्याची पण पद्धत असते की भाजी कालवण पूर्ण होऊन द्यायचं, उकळून द्यायचं आणि मग गरम पाण्यात कणी कालवायची आणि मग ती टाकायची. आता ते कणी मिक्स करतायत आप्पा, आपण ती बघूया. टन टन वाजलं, मटण शिजलं, हडकानं दुखतो या दात बाई तू रसा रसावा. हे बघू शकता मित्रांनो, ही कणी
आपण याच्यामध्ये काय काय आहे? डाळ आहे, याच्यात हरभऱ्याची डाळ, बाजरी, हरभऱ्याची आणि डाळ, तांदूळ. बाजरी आणि तांदूळ. भाजून लाल भाजून आणि मग याचे दळलेले आहे. लाल भाजून घ्यायचं, मस्त मिक्सरमध्ये किंवा गिरणीत जाऊन दळून आणायचं. हो हे पण महत्त्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. हो. कणी पण तुम्ही व्यवस्थित बनवून आणि टाकत चला. क्या बात आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला वेगळ्या पद्धतीचं कालवण बनतं, सोलापूरला बनतं, तर आमची ही नाशिक चांदवड स्टाईल. प्रवीण दा बरं बरं ये. तुम्ही खानदेशात गेला तर खानदेशात तुम्हाला मटण वेगळं मिळेल, नागपूरला गेला तर नागपूरला वेगळं मिळेल. हे काही नाही, पाणी लागत आहे, गार पाणी. असं अंदाजाने तुम्ही कणी गरम पाण्यामध्ये गार पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची, मग ते आपल्या कालवणामध्ये आपल्याला टाकायची. बघू शकता ही कणी. वा वा, तरी पाहू शकता तुम्ही. सलमान राहत तिकडे. अप्रतिम, सुंदर. मग काढ ना मग. आता हे साधारण किती लोकांचा अंदाज आहे? 30-35. वा वा वा. आणि आता आहे त्याच कंडिशनला आपल्याला जर 10 पावणे वाढणार असतील आणि पाणी वाढवलं तर चवीत फरक पडतो का? चवीत फरक पडेल. म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही अचानक भयानक खूप पाणी वाढवलं, भाजीमध्ये फरक पडतो, चवीला फरक पडतो. त्याच्यामुळे आधीच अंदाज लावत चला. बघू शकता तुम्ही किती घट्ट आणि मस्त आहे, तरी पाहू शकता. वा 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 वा, वास पण एकदम भारी येतो. हे बघा तरी, हाय 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 हाय, मजा येणार आहे आपल्याला आजचं कालवण खायला. मित्रांनो, पहिला कार्यक्रम असा आहे की इकडे मटणाची भाजी तयार आहे, पाहुणे आलेले आहेत, आपण वाट पाहतो आहे. आता भाजी खूप जास्त उकळली आहे, तर शेजारी थोडं पाणी शिंपडून भाजी खाली उतरून ठेवायची आहे, कारण मग मटण जर जास्त शिजून गेलं तर मजा नाही येणार. आता मध्ये आपण कोथिंबीर टाकली होती, आता ही राहिलेली कोथिंबीर मस्त चव येण्यासाठी. वा 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 वा. नंतर वरून टाकायचं. क्या बात. चांगल्या हॉटेलच्या भाजीला टक्कर देणारी. पळा राहू दे. बरं बरं. एक आता आप्पा एक फायनल नजर मारतायत. उतरून ठेवण्याच्या आधी एकदा पाहून घ्यायची व्यवस्थित. बघू शकता तुम्ही. हाय 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 हाय. हाय हाय, कळशीत गार पाणी पा. आणत दादा तांब्यात आण. हो हो हो. आप्पा तपासून पाहताय आता. हो, काही पीस शिजले आणि एखाद दुसरा जरा कडक लागला आपणला. वा वा. लावून तुझ्या हाताने लावून द्या ना या बाजू. आता आला. बस लगेच लागत नका. असं हे बांधून घेऊन ते मग पाणी गाळलं ते पडकं.
वरूनच नको पडायला चिंच नाही तर कोथिंबीर पेक्षा भारी लागेल आहे तरी आहे मग वा वा अरे बाप ही जास्त याच्यात मासा आहे ही जास्त खोल आहे पाणी ओढायला बरोबर त्याच्यामुळे आपण त्या विहिरीवर गेलो होतो खाली 3 लाकडं दाबलेले आहेत ते फुल जाळ होता त्यांचा काढून घ्यायचे होते ते तरी जशी तशी राहिली बरं का मित्रांनो फायनली आपण आता जेवायला बसतो आहे आणि खूप जास्त वारा असल्यामुळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये आजची जेवणाची पंगत आहे आयुष्यात पहिल्यांदा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये दोन्ही मुलांसह मटणाचा कालवण खाणार आहोत तर तुम्हाला हा सर्व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ एन्जॉय करा चला आपण मस्त आता जेवण करूया थँक्यू दात जेवढं लागेल तेवढंच घ्या दादाकडून हां खाऊ शकशील तेवढं पोटभर खाऊन घ्या अरे वा थँक्यू प्रवीण कुठे प्रवीण कुठे अरे वा बाजरीची भाकर टाका चिरून टाका बाकी ओके एकदम बेस्ट आहे एकदम ना हां मीठ काहीच गरज नाही बा दोन्ही पोरं सांगतील कारण तिखट आहे का रे मस्त वरून काहीच टाकायची गरज सुद्धा नाही हां एकच नंबर बनले हॅलो 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 या ना दोन पळे आहे ना वय भाऊ तिथून एक मामाकडून एक पळी घेऊन सिंगल पळी पाहिजे पळ पटकन नाही नाही अजून एक भाकर वगैरे जायचं ना काय करायचं रस्ता जास्त झाला का असं वावरातच राहायचं होल पाडून जायचं प्लास्टिकच्या बापरे आता एवढी चान्स नाही आता टार्गेट बसली मला काय करणार
मित्रांनो, आपलं जेवण झालं आहे. सकाळी 8 वाजेपासून आप्पांची आणि आमची मेहनत होती. यूट्यूबला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. प्रतीक दादा, जेवण कसं होतं? एकदम मस्त होतं. पूर्वा दिदी, मस्त भारी भारी होतं ना? तर आप्पा, लवकरच आपली भेट होईल. चला, थँक्यू. जातो आता, पोरांना घरी सोडतो. पाहुणे तुम्ही जेवले का? हो, करतो जेवण. बरं, पाहुणे जेवण करणार आहेत. खरंच सुंदर भाजी होती. कमीत कमी खर्चामध्ये, अतिशय कमी तेल, कमी मसाले आणि एकदम युनिक अशी आयडिया होती. आज हवेमुळं आपण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जेवण केलं आहे. तर सुंदर अशी भाजी होती. तर चला, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.